लोग चाहते हैं कि आप ज़िंदगी में तरक्की करो, लेकिन लोग ये कभी नहीं चाहेंगे की आप उनसे ज़्यादा तरक्की करो. तर हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज थंबनेलवरनं तुम्हाला दिसलंच असेल की मी नेमकी काय बनवणार आहे. हो, खूप दिवसांनी पोरांचं म्हणणं होतं की मम्मी पिझ्झा वगैरे असं काहीतरी चटपट खायला बनव. रोज एकाने तीच भाजी, तीच पोळी, रोज भाकरी खाऊन रोज खिचडी खाऊन त्यांना पण कंटाळा येतो. पण बाहेरनं जर काही गोष्टी जर ऑर्डर करायच्या म्हणलं तर शिल्लकचे पैसे जातात. पण ते कमी पैशामध्ये तेवढं सामान आपण आणून तीच घरी पण वस्तू बनवू शकतो. तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी आणि पिझ्झा. आता पिझ्झा जर बाहेर गेलं त्याचा एक पिझ्झाचा रेट तरी 130 किंवा 100 रुपये असू शकतो. मग म्हटलं का नाही, जर घरीच जर बनवता येतं सगळ्या गोष्टी असूनही तर आपण घरीच बनवूया. तर सगळ्यात पहिले कोथिंबीर वडी मस्तपैकी कोथिंबीर धुवून वगैरे घेतली. त्यात जे बेसिक आपले मसाले असतो हमेशा आपण तेच टाकले मी. ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ एवढे मिक्स केले छानपैकी. त्यानंतर तुम्हाला सांगते इथं तीन वेळेस मी भांडे बदलले. ते बघू शकता तुम्ही. एक मोठी कढई, एक छोटी कढई आणि त्याच्यानंतर अजून एक पातेलं. म्हणजे मला जर असं काही करायचं म्हणलं ना, घरामध्ये खूप जास्त गडबड होती आणि त्यातल्यात इतकं छोटं किचन आहे की ना, म्हणजे गोष्टी ॲडजस्ट करायला खूप जास्त मला अवघड जातं. पण आता काही नाही, 1 वर्ष झालं मी या रूममध्ये राहते ना, मला सवय पडली. जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओ टाकते कारण की ना एवढ्या गोष्टी मॅनेज होत नाही माझ्याकडनं. आणि भरपूर दिवसापासून यूट्यूब चालवते. ऑफिसवर ना आले, त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे झाली, सकाळची तयारी केली. म्हणजे जसं की भाजी वगैरे जे मला करायचं आहे ते आत्ता आवरून ठेवलं तर सकाळी बरं पडतं, नाही तर मग सकाळी खूप जास्त फजिती होती. कोथिंबीर वडी तिथं बनती आहे. त्याच्यानंतर पिझ्झाचं सामान काढून ठेवलेलं आहे, ते अजून काही बनवलं नाही. गरम गरम खाल्लं ना छान लागतं, थंड झाल्यावर पिझ्झा पण छान लागत नाही. तर मिशोवरनं मी जरा एक छान अशी वस्तू मागवल्या होत्या. त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या घरामध्ये कपाट नाही, जसं की तुम्हाला माहितीच आहे. तर मी ना साड्या ठेवायला छानपैकी ना हे असे पाऊच ऑर्डर केले. 150 रुपयाचे हे पाऊच आहेत, काही नाही म्हणजे जास्त काही महाग नाही आहे. 9 का 10 हे पीस आलेले आहेत बघा. आता मी हे साड्यांसाठी तर वापरणार आहे. एक दुसरं सांगते, मला खूप वर्षापासून ना पॅन घ्यायचा होता आणि एक ढोश्याचा तवा घ्यायचा होता. आता पॅन आणि ढोश्याचा तवा वेगळा आहे का मला सांगा बरं का. तर माझ्याकडनं काही घेणं होत नव्हतं. अशा हलक्या ज्या वस्तू आहे का ते घेणं होत्या. म्हणजे की जसं आता याच्यामधून जर हलक्या क्वालिटीचं असलं ते 200-300 लोक 400 लोक घेणं होतं. पण जर भारी घ्यायचं म्हणलं का तर खरं बजेट नसतं. तर मग माझ्या बहिणीचं शॉप आहे मुंबईला, तिथनं मला हे तिने 2 पाठवले. त्याचे पैसे मी तिला नंतर देईन, पण सध्या तर तिने मला हे 2 पाठवून दिले आणि खूप छान आहेत, जड आहेत बघा मस्तपैकी. मला खूप जास्त आवडले. तर मी आज याच्यामध्येच मस्तपैकी पिझ्झा बनवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथं कोथिंबीर वडीचं तर मी शिजवायला ठेवलीच होती, वाफ द्यायला. कोथिंबीर वडीला वाफ देते तोपर्यंत म्हटलं अलीकडे पिझ्झा करून घेऊ, कारण की कुणाला येतोच आहे. छानपैकी मेयोनीज लावून घेतलं, त्यानंतर टमाटे सॉस लावून घेतला. जे माझ्याकडे जे सध्या अवेलेबल होतं का मी तेवढ्याच साहित्यामध्ये बनवलं. याला एकदम गावरान पिझ्झासुद्धा तुम्ही म्हणू शकता, कारण की भाज्या माझ्याकडे काहीच नव्हत्या. फक्त टमॅटो होता आणि टमॅटो पोरं खात पण नाही, त्यासाठी थोडंसं टाकलं. त्यानंतर अगदी 10 मिनटं वाफवून घेतलं. छानपैकी मस्त असं पिझ्झा आपला इथं तयार आहे, बघू शकता तुम्ही. भरभरून त्याच्यात चीज टाकलं आहे आणि खायला एक नंबर टेस्टी झाला होता बघा. इथं बघू शकता तुम्ही. आता मी इथं साईला दिला आहे आणि मी सुद्धा टेस्ट करून बघते. पण जशी मार्केटचं आपल्याला असतं ना ते चीजचं, की ते ओढल्यावर जरा चीज दिसतं, तसं घरामध्ये बनत नाही बरं का. पण असो बाबा, 130 रुपयात जर सामान येत असेल, त्याच्यामध्ये जर 4 पिझ्झा जर बनणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे. आणि खायला एक नंबर टेस्टी लागला बघा. इथं आहे ना माझ्या फोनचा कॅमेऱ्याचा थोडा जरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे क्लिअर चालत नाही बघा. तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता यार प्लीज. तर इथं पिझ्झा वगैरे झाले, दोन्ही पण 2च बनवले बरं का मी, 3 नाही बनवले. एक त्यांनी खाल्ला आणि एक मी खाल्ला, कारण की जर ह्यांना आता जर हे खाऊ घातलं ना, मग सकाळच्या 2-3 पोळ्या आहेत, काही त्या भाजी करायची अजून, ते तसंच पडून राहील. आता इथं आणलं होतं त्यांनी टी शर्ट, त्यांनी घालून बघितलं किती फिट टी शर्ट झाले. मला तर बिलकुल नाही आवडलं ते. त्याला म्हणलं तू ते वापस दे. इथं दुसरा पिझ्झा पण रेडी आहे, बघू शकता तुम्ही. तर एवढ्याच गोष्टी करत आणि व्हिडिओ शूटिंग करत मला, तुम्हाला खोटं वाटतं, 10 वाजले होते, बरोबर 10 वाजले होते. आता कुणाला आला त्याला म्हणलं कपडे वगैरे बदलून घे. एवढं करूनसुद्धा शेवटला मला अजून अंड्याच्या 2 पोळ्या कराव्या लागल्या आणि सकाळच्या पोळ्या, असं त्यांनी खाल्लं. माझं पिझ्झावर तर पोट भरून घेतलं मी, कारण की तुम्हाला एक सांगते, संध्याकाळी तर मी काही जास्त जेवत नाही, खूप कमी जेवण करते मी सध्या तरी संध्याकाळी. तर मग इथं कोथिंबीर वडी म्हणजे वाफवली गेली होती चांगली. इथं मी कट करून घेतली, बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यावर फ्राय करून घेणार आहे. एखादी जर नवीन वस्तू घरामध्ये आणली, आता खूप दिवसांनी इच्छा आहे बरं का ती वस्तू घ्यायची, माझ्याकडनं काही कारणास्तव घेतल्याने गेली आणि मग मी ती आणली, तर मी त्या वस्तूचा पुरा वापर करून घेईन. मग ते कपडे असू द्या, ती ज्वेलरी असू द्या, किंवा ते घरातले भांडे असू द्या, किंवा काहीही असू द्या,
जे मी आणलं आहे ना, जे मी घेतलं आहे त्याचा मी पुरा वापर करून घेईन. आणि असं मला काहीतरी पाहिजे नव्हतं बरं का. आणि खरंच मी ते माझ्या बहिणीने मला पाठवलं. खूप दिवसांनी म्हणत होती ती घेऊन जा, पण तिकडं माझं जाणं होत नव्हतं आणि तिकडून कोणी येत नव्हतं. मग ह्यावेळेस वहिनीची चक्कर झाली होती. माझ्या वहिनी जसं की मुंबईला असती. मग तिला म्हणलं तुम्ही येताना एवढं माझं सामान घेऊन या. मग तिने मला तेवढं पाठवून दिलं. आता कोथिंबीर वडी मला पर्सनली मला खूप जास्त आवडते बरं का. पोरांना नाही आवडत. पण आज पिझ्झा होता पोरांसाठी आणि कोथिंबीर वडी होती माझ्यासाठी. मला खूप जास्त कोथिंबीर वडी आवडते. आता इथं तीळ मिसिंग आहे. तीळ घरामध्ये होते पण माझ्या मागे इतकी गडबड होती की मी ते तीळ त्याच्यात टाकू नाही शकले. मग इथं मी फक्त अशा पद्धतीने छानपैकी फ्राय करून घेतली, बघू शकता तुम्ही. आणि तीसुद्धा टेस्ट एक नंबर झाली. तुम्हाला एक सांगते, व्हिडिओ म्हणूनच नाही किंवा व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणूनच नसतं बरं का. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.